कधी विचार केला आहे का, आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान इतके श्रेष्ठ का मानले जाते? देवापेक्षाही गुरुला मोठे का मानले जाते? आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली छोटीशी स्वामी सेवा किंवा मनापासून केलेली प्रार्थना अनेक पटींनी फळ देते, असे का सांगितले जाते? जर तुम्हालाही या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण गुरुपौर्णिमा 2026 विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. गुरुपौर्णिमा म्हणजे काय, तिचे महत्त्व काय, पूजा कशी करावी, स्वामी समर्थांची सेवा कशी करावी आणि या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने आध्यात्मिक लाभ मिळतो, हे सर्व आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर हिंदू धर्मात आषाढ महिन्यातील पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हा दिवस आपल्या गुरुप्राप्तीसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंना वंदन करण्याचा हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. असे मानले जाते की याच दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला. त्यांनी वेदांचे विभाजन केले, महाभारताची रचना केली आणि अनेक पवित्र ग्रंथ मानवजातीला दिले. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नाही, गुरु म्हणजे जो आपल्या जीवनात अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतो आणि सत्याची ओळख करून देतो, तोच खरा गुरु. स्वामी समर्थांनीही आपल्या भक्तांना नेहमी श्रद्धा, सबुरी, सेवा आणि नम्रपणाचा मार्ग दाखवला. त्यामुळे अनेक भक्त गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांनाच आपला सद्गुरू मानून त्यांची भक्तिभावाने पूजा करतात. आता आपण जाणून घेऊयात गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी. तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. घरातील देवघर स्वच्छ करून श्री स्वामी समर्थ आपल्या गुरूंचा फोटो किंवा पादुका स्वच्छ वस्त्रांवर स्थापित कराव्यात. त्यानंतर अष्टगंध आणि हळद कुंकू, अक्षता, फुले, हार अर्पण करावेत. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा आणि उदबत्तीही दाखवावी. मन शांत ठेवून श्रद्धेने प्रार्थना करावी. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा शक्य तितका जप करावा. 108 वेळा केलेला जप करणे उत्तम मानले जाते. त्यानंतर स्वामींची आरती म्हणावी आणि नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य म्हणून साखर, खडीसाखर, दूध, फळे किंवा घरी बनवलेला सात्विक प्रसाद अर्पण करू शकता. पण गुरुपौर्णिमेची खरी पूजा फक्त फुले वाहण्यात नाही, तर आपल्या मनातील अहंकार दूर करून गुरूंच्या शिकवणीनुसार जगण्यात आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर या दिवशी त्यांच्या नामस्मरणाला विशेष महत्त्व द्या. श्री स्वामी समर्थ हा जप शक्य तितका करत राहा. स्वामींचे चरित्र वाचा, त्यांच्या शिकवणीवरती चिंतन करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, कारण सेवा हीच खरी गुरुदक्षिणा मानली जाते. अनेक भक्त या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा पक्ष्यांना धान्य, जनावरांना अन्न देतात. अशा सेवेमुळे मन शुद्ध होते आणि पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते. परंतु गुरुपौर्णिमेची सेवा फक्त मंदिरात जाऊनच करावी असे नाही. घरात बसूनही श्रद्धेने नामस्मरण, प्रार्थना आणि सत्कर्म करून आपण स्वामींची कृपा मिळवू शकतो. आता आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेला काय करावे आणि काय टाळावे. भक्तांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्यात. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्य तितका वेळ स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. स्वामींचे पवित्र किंवा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे. आपल्या आईवडिलांचा, शिक्षकांचा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. कारण आपल्या जीवनातील पहिले गुरु तेच असतात. या दिवशी शक्य असल्यास अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करा. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, पक्ष्यांना धान्य टाकणे किंवा एखाद्या आजारी व्यक्तीची सेवा करणे ही देखील गुरुपूजेचीच एक श्रेष्ठ पद्धत आहे. लक्षात ठेवा, गुरूंना सर्वात प्रिय असते ते आपल्या मनातील प्रेम, नम्रता आणि निस्वार्थ सेवा. तसेच या दिवशी काही गोष्टी टाळायचाही प्रयत्न करा. कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका, राग, मत्सर, वादविवाद आणि कटू शब्द यापासून दूर राहा. मन शांत ठेवा आणि शक्य तितका दिवस सकारात्मक विचार घालवा. कारण गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. अनेक जण विचारतात, गुरुपौर्णिमेला एवढं महत्त्व का दिलं जातं? याचे उत्तर अगदी सोपे आहे.
ज्या व्यक्तीला योग्य गुरु मिळतो त्याच्या जीवनाला योग्य दिशा मिळते. गुरु आपल्याला फक्त ज्ञान देत नाही तर संकटामध्ये धैर्य, दुःखात आधार आणि यशात नम्रता कशी ठेवायची हेही शिकवतात. म्हणूनच या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून आपल्या गुरूंना वंदन करा. स्वामी समर्थांच्या चरणी आपले सुख दुःख अर्पण करा आणि श्रद्धेने फक्त एवढेच म्हणा, हे स्वामी, माझा हात कधीही सोडू नका. माझ्या प्रत्येक पावलावर तुमचे मार्गदर्शन आणि कृपा कायम राहू द्या. शेवटी या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक भक्तांना गुरुपौर्णिमेचे खरी महत्त्व समजेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्याच अशा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये.